Hello everyone, welcome to all of you in this video. 7th and 8th standard. Our today's topic is vocabulary and this is the first unit number 1 of scholarship exam. आपण स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात आणि इंग्रजी विषयाची परिपूर्ण तयारी जर तुमची व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपण स्कॉलरशिप विषयाची 7वी आणि 8वी साठी इंग्लिश विषयाची सिरीज सुरू करत आहोत and our today's topic is vocabulary. Which type of questions you are going to face in this unit or subunit? आपल्याला माहित आहे, आपल्याला सिलेबस दिलेला आहे की पहिलं युनिट हे vocabulary, यामध्ये 7 सब युनिट्स आहेत and weightage is given here for 16%. It means you are going to face 4 questions on this 7 subunits. आपल्याला या 7 युनिट्स वरती 4 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या 4 प्रश्नांची अगदी योग्य तयारी करायची असेल तर तुम्ही ही जी सिरीज आपण सुरू करणार आहोत त्या सिरीजचा प्रत्येक व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पाहायचा आहे. चला तर पाहूया. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त या प्रत्येक टॉपिक वरती कशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला याची थोडक्यात माहिती घेणार आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रत्येक टॉपिक वरती एक स्पेशल असा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि यासाठी तुम्ही आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा. फर्स्ट, रायटिंग वर्ड्स युजिंग क्लूज अँड contextual meaning of the words, singular and plural, opposite and similar meaning असतील, word formation, phrases, writing one word substitute for the clue provided, okay, figure of speech, and which figure of speech we are going to learn here? Simile, metaphor, personification and hyperbole or hyperbole. And last subunit is homophones. Let's start. See one by one. Our first topic is writing words using clues. आता या सब टॉपिक मध्ये, सब युनिट मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील? See, she was so tired that she could hardly keep her eyes ... Okay, and 4 options are given here: closed, awake, bright, shining. Okay, now guess and give me correct answer. पहा, आपल्याला क्लू ऑलरेडी त्यामध्ये दिलेला आहे आणि तो शोधून काढायचा आहे आणि तो क्लू जर तुम्ही शोधून काढला तर नक्कीच तुमचं या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पहा, she was tired that she could hardly keep her eyes ... आता ती खूप थकलेली आहे, टायर्ड. ओके, त्यामुळे ती अगदी तिचे डोळे she could hardly keep her eyes closed म्हणजे बंद करू शकत होती, awake डोळे उघडे ठेवू शकत होती, bright or shining. आता आपण जास्त थकलेलो असतो तेव्हा आपल्याला यातली कोणती गोष्ट हार्ड वाटेल बघा? आईज क्लोज करणं? नक्कीच नाही, कारण आपण थकलेलो असतो तेव्हा सहजरित्या आपले डोळे बंद होतात, आपल्याला झोप लागते. अवेक जागे राहणे, then bright or shining, and the correct answer is awake. म्हणजे आपण थकलेलो असतो तेव्हा आपल्याला थकवा जाणवतो तेव्हा आपले डोळे शक्यतो झाकतात किंवा आपण झोपण्याचा प्रयत्न करतो, जाग राहता येत नाही. सो अशा प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स तुम्हाला या सब युनिट वरती विचारले जातील. सी नेक्स्ट, सिंग्युलर अँड प्लुरल और ऑपोजिट्स. पहा, यापैकी काहीही विचारलं जाईल, एक वचन असेल, अनेक वचन असेल किंवा ऑपोजिट वर्ड्स, यापैकी कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. What is the plural of child? Okay, and options are given here: childs, children, childs or childs. So which is the correct answer of this given question?
चाइल्ड या शब्दाचं अनेक वचन पहा, हा इरेग्युलर फॉर्म आहे आणि इरेग्युलर फॉर्मचं अनेक वचन हे वेगळ्या प्रकारे होतं. तर याचं करेक्ट आन्सर काय असेल? चिल्ड्रेन. ओके, बाकी तिन्ही पर्याय हे चुकीचे आहेत. सी नेक्स्ट टॉपिक, वर्ड फॉर्मेशन. आता शब्द नेमका कसा तयार होतो यावरती आधारित आपल्याला इथं प्रश्न विचारले जाणार आहेत. सो चूज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिसाइड. नाउ हिअर इज गिवन वन वर्ड डिसाइड. डिसाइड हा शब्द तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचा तुम्हाला नाउन फॉर्म, सी काय करायचं आहे? नाउन, त्याचं नाम करायचं आहे. मग शब्द कसे तयार होतात? सी ऑप्शन्स. 1 डिसिजन, second deciding, third decisive, and fourth decided. Guess which is the correct option here? The correct option is decision. आता बघा, ION लावून अनेक वर्ड्सचं नाउन तयार करता येतं. ऑप्शन बी हा काय आहे? डिसाइडिंग, तो क्रियापदाचा ING फॉर्म आहे. ऑप्शन सी हा डिसिसिव्ह, हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. अँड डी डिसाइडेड, डिसाइडेड हा पास्ट फॉर्म आहे, म्हणजे ते वर्ब आहे. ओके, सी नेक्स्ट टॉपिक, phrases. Now in this topic, see meaning of the phrase one in a blue moon. इथं तुम्हाला एक फ्रेज दिलेली आहे आणि या फ्रेजचा अर्थ तुम्हाला शोधून काढायचा आहे. ऑप्शन काय दिलेत तुम्हाला? very often, sometimes, rarely, or daily. Now choose the correct option for the given phrase, meaning of the phrase once in a blue moon. And here correct answer is rarely. Okay, very often म्हणजेच अगदी वारंवार, sometimes कधीतरी, rarely म्हणजेच काय? अतिशय दुर्मिळपणे, म्हणजे क्वचितच. अँड डी डेली मीन्स नियमित. सो वन्स इन अ ब्ल्यू मून या फ्रेजचा अर्थ होतो रेअरली, क्वचित. नेक्स्ट, वन वर्ड सबस्टिट्यूशन. पहा, अनेक शब्दांसाठी तुम्हाला एक शब्द शोधून काढायचा आहे. हा आपला सब टॉपिक आहे. सी, a person who writes poem is called a. Okay, very simple it is. You can easily give the answer of this question. Novelist, poet, playwright, or editor. And the correct answer is yes, poet. Okay, novelist means novel, कादंबरी, कथा, कादंबरीकार. Okay, then playwright is निबंधकार. एडिटर म्हणजेच संपादक, न्यूजपेपरचा एडिटर असतो. सी नेक्स्ट क्वेश्चन, टॉपिक नंबर 6, फिगर्स ऑफ स्पीच. ओके, भाषेचे अलंकार आणि 4 भाषेचे अलंकार तुम्हाला शिकायचे आहेत. सो सी, द स्टार्स डान्स प्लेफुली इन द स्काय. नाउ आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आपल्याला हे जे सेंटेन्स दिलेला आहे त्यामधला फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. सो इट इज सिमिली, मेटाफर, पर्सोनिफिकेशन और हायपरबली और हायपरबोल. पहा, आपण हे सर्व टॉपिक सिमिली, मेटाफर, पर्सोनिफिकेशन, हायपरबोल किंवा सर्वच फिगर ऑफ स्पीच अगदी डिटेल पाहणार आहे. यासाठी तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक शेअर केलेली आहे. त्या लिंकला जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन क्वेश्चन्स तुम्हाला तिथं पाहायला भेटतील आणि तुमची अतिशय चांगली तयारी इंग्रजी विषयाची होईल. सी, करेक्ट आन्सर इज पर्सोनिफिकेशन. Why personification? See, the stars dance playfully. आता stars, it is non-living thing.
पर्सोनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीच मध्ये काय होतं तर नॉन लिव्हिंग थिंग यांना लिव्हिंग थिंगच्या ज्या काही क्वालिटीज असतील त्या नॉन लिव्हिंग थिंग्सला दिल्या तर तिथं पर्सोनिफिकेशन हा अलंकार होतो. मराठीमध्ये आपण त्याला चेतना गुणोक्ती अलंकार असं म्हणतो आणि ते नक्कीच आपण सर्व डिटेलमध्ये शिकणार आहोत. सी नेक्स्ट क्वेश्चन. इट इज लास्ट टॉपिक, होमोफोन्स. ओके, सी क्वेश्चन. I will ... the letter tomorrow, and options are given here: male, male, meal, or mall. So now guess the correct option and fill in the blanks. And the correct option is male. Okay, option number A, male. Male means gender, पुरुष. या मेलचा अर्थ काय होतो? मेल पाठवणे. ऑप्शन सी मील. मील म्हणजे जेवण. अँड ऑप्शन डी मॉल. ओके, नक्कीच तुम्ही मॉल मध्ये जाऊन आलेला असणार. मोठं स्टोअर असतं, डिपार्टमेंटल स्टोअर असतो, त्याला मॉल म्हणतात. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला फेस करावे लागणार आहेत आणि अशा अनेक प्रश्नांचा सराव करण्यासाठी आणि प्रत्येक टॉपिकची डिटेल माहिती घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करूया. That's it in this video. Thank you very much. Don't forget to like, share and subscribe.